नमः शिवाय. शिवभक्त हो, सर्वांना माहिती आहे की 13 तारखेपासून म्हणजेच 13 ऑगस्टपासून श्रावण मासारंभाला सुरुवात होत आहे. श्रावणास सुरुवात होत आहे. आपण गणपतीला दुर्वा वाहतो, विठोबाला तुळस वाहतो, तर शिवशंकराला बेलपत्र आपण अर्पण करतो. जशी दुधाने शिवशंभूला आपण स्नान घालतो, महादेवाच्या पिंडीला स्नान घालतो, त्या स्नानानंतर बेलपत्र वाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता बेलपत्र का अर्पण केलं जातं किंवा बेलाचे झाड लावले तर किती पुण्य मिळतं आणि बेलपत्राशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. बेलपत्राला धार्मिक महत्त्व काय आहे? शिवपूजेमध्ये बेलपत्राचा का वापर केला जातो? बेलाचे झाड आपल्या घरात लावणं हे खूप शुभ आहे, कारण बेलाच्या झाडामध्ये त्रिदेव असतात. ब्रह्मा, महेश, विष्णू हे बेलाच्या मुळात ब्रह्मदेवाचा वास असतो. मध्यभागी विष्णू विराजमान असतात आणि वरच्या बाजूला स्वतः महेश असतात. बेलाचं झाड हे शिवस्वरूप असं मानलं जातं. केवळ त्याच्या दर्शनाने पापांचा नाश होतो. बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य प्राप्त होते आणि म्हणूनच बेलाच्या झाडामुळे परिसर शुद्ध, पवित्र आणि आरोग्य संपन्न राहते. जसे तुळशीच्या झाडाला महत्त्व आहे, तसंच बेलाच्या झाडाखाली सुद्धा शिवपार्वती अभिषेक, पूजा केल्यास, अनुष्ठान केल्यास, जप तपश्चर्या केल्यास अधिक फलदायी ठरते. बेलाच्या झाडाखालनं जर एखादं प्रेतही गेलं तरी त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीने बेलाचे झाड लावले तर त्याचे संगोपन संवर्धन केल्यास 1 कोटी शिवालय बांधल्याचे पुण्य प्राप्त होते असं पुराणात सांगितलं आहे. आता बेलपत्राला भगवान शिव शंकराच्या पूजेमध्ये का बरं विशेष महत्त्वाचे स्थान आहे? तर 1 बेलपत्र अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोषसुद्धा म्हटलं जातं. बेलपत्र तसेच श्रीफळ म्हणून ओळखलं जातं. हे फळ अतिशय उपयुक्त आहे. ज्या झाडावर ते येते त्याला शिवद्रुम असं म्हणतात. बेलवृक्ष हे समृद्धीचे प्रतीक आहे, तसेच अत्यंत पवित्र आणि समृद्धी देणारे आहे. शिवपुराणानुसार श्रावण महिन्यात सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यामुळे कोटी कन्यादान पुण्याचे सुद्धा लाभ मिळतात. बेलपत्राने शिवलिंगाची पूजा केली की गरिबी दूर होते, सौभाग्य लाभते. शिवपुराणामध्ये बेलवृक्ष लावून संपूर्ण कुटुंब विविध पापांच्या प्रभावापासून मुक्त होत असतं आणि म्हणून बेलपत्राला अतिशय महत्त्व आहे. ज्या ठिकाणी हे बेलवृक्ष आढळतात त्या स्थानाला काशी तीर्थाप्रमाणे पूजनीय आणि पवित्र मानलं जातं. या बेलाच्या झाडाची पूजासुद्धा केली जाते. या ठिकाणी अक्षय उपासना